टंटा आपली पोळी रेडी झाली आहे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे. पप्पा रील्स बघत बसतात. आपली स्वीटी झोपली आहे. कधी पण मी तुम्हाला दाखवतो ना, स्वीटी झोपलेलीच असते. ए तिला काय फरकच पडत नाहीये. किती गार झोपली आहे, किती गार झोपली, किती किती. उठा ना, उठा. पोरगी माझी, उठा ना बाबू. पोरगी झोपू द्यायला, गार झोपली. मम्मी इथं चपाती गरम करते. गरम करते नाही, काय चपात्या बनवते. बनवतीस? गरम नाही करत. मला वाटलं चपाती बनवली आज. ती शिळी चपाती तुला थोडी मी गरम करून देते. काय? शिळी चपाती असली ना हम्म. तेव्हा म्हणतात गरम करून देते. मला वाटलं तुम्ही चपाती बनवली आहे, मग ती गरम करून देते मला. मी आता ताज्या ताज्या बनवायला लागले ना दादा. मग तुला मला शिळ्या पण- कशा द्यायच्या सांग. मला पण शिकव. हे काय तू लांबच राहतो, मला शिकव करतो. हा ते असं बघ, बस एवढी. अजून कडक कर ना. आणि करपून जाईल ना. काय नाही, एकदम करपलेली कडक कडक असते ना, ते असं रोल करून चाय मध्ये डिप करून असं खायचं लय भारी वाटतं. सगळं ते करपल्याला आता हे होत असं वास. अरे त्याच्यात तर मजा आहे, मस्त खारी सारखी लागते. खारी सारखी लागते. हो. आपली गरम चाय रेडी आहे, चपाती पण रेडी आहे. अजून मंटू इथं झोपली आहे, अजून झोपली आहे माझं लेकरू. म्हणतो चल चिकन खायला. हे म्हणतो. आता मम्मी चालली आहे कामाला. चालले बाबा मी कामाला. मम्मी चालत चालली आहे, पप्पा बाईक घेऊन गेलेत. पप्पा सोडणार होते ना. अरे पप्पाला आता जायचं होतं, मला बरोबर 12:15 पोहोचायचं. हा. आणि मग लवकर पोहोचते ना मग मी त्याच्या वेळी चालत गेलेलं बरं ना. आता माझी आंघोळ झाली, मी रेडी झालोय. मला भूक लागली होती म्हणून मी विचार केला की घरी मॅगी पडली आहे, मॅगी बनवून खातो. काय तुला पण खायचंय का? झाली का झोप? आता मॅगीचं पॅकेट काढलं ना, याचा आवाज ऐकून लगेच बाहेर आले. बघा मॅगी खायची आहे. आपली मॅगी रेडी झाली आहे. मी असा विचार केला होता की मॅगी वरती मस्त रेडी झाल्यावरती अशी कोथिंबीर टाकू, पण घरी कोथिंबीरच नाही. मला हे कळत नाही, मॅगी वरती लिहितात 2 मिनिट में मॅगी बनती है, इथं मला 5-7 मिनिटं लागले मॅगी बनायला. काय 2 मिनिटात काय होतंय यार. मॅगी टेस्ट करून बघूया. तुम्ही कधी असं नोटीस केलंय का, आपण काय पण बनवतो ना, स्वतः चाय बनवा, मॅगी बनवा, ती आपल्याला एकदम बेस्ट वाटते. म्हणजे अशी मॅगी खाल्लीच नाही कुठं. आपण आपल्या हाताने बनवतो ना, ती एकदम वेगळीच टेस्ट असते. तर आता वहिनी दादा आणलेत, त्यांनी पिझ्झा आणलाय. व्हेज पिझ्झा आहे, नॉन व्हेज नाही, व्हेज आहे. काय काय पाहिजे तुला? पाहिजे या, हे घे. या इथे आहे, चल या. ए पाठी बस, पाठी बस. बघा हिला ना पिझ्झा खायचा आहे. बघितला, मंटू ओरडायला लागले. हिला ना थोडा पीस देतो. हा हे घे. बस, अजून नाही भेटणार तुला, कळाली. मला आता भूक लागली होती तर मी बनवतोय ऑमलेट. अंडा घेतले 2, मिरची टाकली आहे, हळद, चटणी, अजून मीठ. थोडं बस ना. तेल.
तर फायनली टंटा आपली पोळी रेडी झाली आहे. माझा असा विचार होता की मी अंड्याची भुर्जी बनवू, पण अंड्याच्या भुर्जीसाठी टमाटर नव्हते. मला येत पण नाही अंड्याची भुर्जी, कधी मी बनवलीच नाही. मी युट्यूब वरती बघून बघून बनवणार होतो. टमाटर नाहीये, हे नाही ते नाही, म्हणून मी विचार केला की कशाला एवढी झंझट, अंड्याची पोळी बनवू अजून खाऊ. तर रेडी झाली आहे मस्त, एक नंबर. मम्मी आली, मम्मी आली. मम्मी चहा पिते आहे. ठेवतो कडे. दे. बघा घराचा मुलगा काम करतोय, विचार करा मुलगा किती काम करणार घरात. चालत आलीस ना तू? आमच्या इथे बिल्डिंगच्या खालती लग्न चाललंय, तर ब्लॉग बनवायला पण कसा तरीच होत आहे, कारण पाठी कॉपीराईट म्युझिक लागेल. तर आता तर या साईडला बंद केलंय, त्या साईडून पण गाणे चालताय. तिथं ब्लॉग बनवायला पाठून असे मस्त गाणे वाजतील, तर कॉपीराईट इश्यू लागेल. तर चला मग वेळ आली आहे ब्लॉग एंड करायची. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन चॅनलवर, तर प्लीज 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 भावांनो, आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी माणसाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.